नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, जळीस्थळी काष्टी पाषाणी आपल्याला गेल्या काही वर्षात आपण बघितलं असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने खडे फोडण्याचं काम या देशातला विरोधी पक्ष करत असतो। हे खडे फोडण्यासाठी तो एकही दिवस एकही क्षण वाया घालवत नाही। मात्र या त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला जे काम आहे ते काम देशासाठी आणि भारत भूमीच्या प्रतिष्ठेसाठी प्रतिमेसाठी करण्याचं ते अखंड 2014 पासून सुरू ठेवलेलं आहे। त्याचा परिणाम दृश्य स्वरूपात आपल्याला दिसून येतोय। आजच जगातल्या सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव सर्वोच्च स्थानी आलेलं आहे। ज्या नेत्याला ज्या व्यक्तिमत्वाला जगानं पसंती दिलेली आहे तिथं या देशातला विरोधी पक्ष किंवा पक्षातले नेते कितीही त्यांनी नावं ठेवली तरी नरेंद्र मोदी यांच्या नावानं त्यांनी बोटं मोडली तरी त्याचा कसलाही परिणाम त्यांच्या लोकप्रियतेवर आणि त्यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वावर होत नाही, हे जगानं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। बिझनेस इंटेलिजन्स आणि डेटा एनालिटिक्स कंपनीच्या जुलै महिन्याच्या सर्वेक्षणानुसार 75% लोकांनी पंतप्रधान मोदी यांना मान्यता दिलेली आहे। त्यामुळे ते जगातील सर्वात नेत्यांच्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले नेते आहेत। हे सर्वेक्षण जगातील प्रमुख 20 देशातील नेत्यांच्या लोकप्रियतेवर आधारित करण्यात आलेलं होतं। या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका, जर्मनी, इटली, ब्राझील आणि नेदरलँड सारख्या देशांच्या नेत्यांना मागे टाकलेलं आहे। अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं 75% लोकांचा त्यांना पाठिंबा आहे त्यांनी तिथे मिळवलेलं आहे। केवळ 18% लोकांनी त्यांच्या विरोधात मत व्यक्त केलं आणि 7% लोकांनी तटस्थपणा दाखवला, कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समकालीन नेत्यांमध्ये ते सर्वोच्च स्थानावरचे मानले गेलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष डी.जे. मयांक आणि तिसऱ्या स्थानावर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेबिल मिली हे आहेत। कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने हे 56% मतं घेऊन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे 54% मतं घेऊन टॉप 5 मध्ये आहेत। यातली सगळ्यात गंमत अशी की ज्या नावाची चर्चा जगभरामध्ये नेहमी होत असते, ज्यांच्या भूमिकेवर ज्यांच्या विधानांवर जगात वेगळ्या वेगळ्या प्रकारची चर्चा होत असते, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ 44% लोकांनी मान्यता दिलेली आहे आणि 50% लोकांनी त्यांच्याशी असहमती दर्शवलेली आहे। याचा अर्थ जितक्या लोकांनी त्यांना मान्यता दिली त्यापेक्षा जास्त लोकांनी त्यांच्याबद्दल असहमती दर्शवलेली आहे। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिओ मेलोनी आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरियल रामाफोसा यांना 54% लोकांनी नकारात्मक मतदान त्यांच्या बाजूने केलेलं आहे। स्वित्झर्लंड, पोलंड, बेल्जियम सारख्या देशांमध्ये नेत्यांची लोकप्रियता 50%च्या खाली होती। यादीत सर्वात खालच्या स्थानी ब्राझीलचे लुला दा सिल्वा आणि नॉर्वेचे अध्यक्ष हे होते, त्यांना 60% लोकांनी असहमती दर्शवलेली आहे। या संदर्भात तज्ज्ञांचं मत असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा, निर्णायक नेतृत्व शैली आणि देशांतर्गत धोरणामधील ठाम निर्णय हे त्यांच्या इतर नेत्यांच्यापेक्षा वेगळं स्थान हे त्यांचं दर्शवतात। याकडे जागतिक राजकारणात भारताची वाढत असलेली पत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रभावीतता अधोरेखित होतीये। आपल्याकडे अशी एक म्हण आहे की कोळशाच्या खाणीत हिरा टाकला तरी तो काळा होत नाही, तर तो चमकतच राहत असतो। त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी 2014ला जेव्हा देशाचा पंतप्रधान म्हणून सूत्र स्वीकारली तेव्हापासून जे धडाडीचे निर्णय सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी घेतले त्याचा परिणाम आता दिसून लागलेला आहे। भारताची अर्थव्यवस्था ही किती सुधारली हे जगानं मान्य केलं। 5व्या क्रमांकावर देशाची अर्थव्यवस्था जगभरामध्ये आहे। भारताच्या निर्णयाचा धसका जगभरातले अनेक मोठे देश, अनेक मजबूत देश हे घेत असतात। संरक्षण क्षेत्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केलेलं काम हे तर अविश्वसनीय असं आहे। ज्या देशाकडून भारत संरक्षण दलाकरता हत्यारे, शस्त्र आयात करत होता तोच भारत आज इतर देशांना संरक्षण क्षेत्रातल्या वस्तू या निर्यात करू लागलेला आहे। संरक्षण क्षेत्राशी निगडीत अनेक शस्त्र आज भारत निर्यात करतोय। दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्यामध्ये भारतानं काय कामगिरी गेल्या 10-15 वर्षामध्ये करून दाखवली हे सुद्धा जगापुढे आहे। नुकताच जो पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यामध्ये 26 भारतीय निरपराधांचा मृत्यू झाला, त्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं घेतला। पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय लष्करानं केलं आणि पाकिस्तानकडून
जे ड्रोन हल्ले भारताच्या विविध शहरांवर करण्यात आलेले होते त्यातला एकही ड्रोन खाली पडू न देता सगळे ड्रोन वरच्यावर परतवून ते उद्ध्वस्त केलेले होते। याचा धक्का हा चीननं तर घेतलाच, मात्र जगभरातल्या अगदी मजबूत समजल्या जाणाऱ्या राष्ट्राने सुद्धा घेतला। शेवटी पाकिस्तानला भारतापुढं गुडघे टेकावे लागले। अजूनही ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, ऑपरेशन सिंदूर हे सुरूच आहे, अशा पद्धतीची भूमिका भारतीय लष्कराकडून मांडण्यात आलेली आहे। संरक्षण क्षेत्रातील अर्थकारण असेल, निर्यात आयात क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, या सगळ्यामध्ये जी दैदिप्यमान कामगिरी करून दाखवलेली आहे त्याचा लाभ आज देशातील लाखो कोट्यावधी लोकांना होते। देशातील दारिद्र्य रेषेखालच्या 25 लाख लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याची किमया पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्व गुणानं करून दाखवलेली आहे। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेहमी टीका अशा पद्धतीची होत असते की नरेंद्र मोदी हे जगभरातल्या देशांना केवळ भेटी देत असतात, फिरत असतात, परंतु त्याचा परिणाम काय आहे हे सुद्धा आपल्याला देशातल्या लोकांनी जाणून घेतलेलं आहे। युद्ध सुरू असताना युद्ध थांबवून युक्रेनमध्ये अडकलेले जे भारतीय होते, भारतीय विद्यार्थी, त्यांना परत आणण्याची किमया याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलेली होती। असे अनेक देश आहेत की त्या देशांना कधी भारतीय पंतप्रधानांनी भेटीच दिलेल्या नव्हत्या, त्या देशांना सुद्धा पंतप्रधानांनी भेट देऊन मैत्री करून आपले आर्थिक संबंध प्रस्थापित करण्यात त्यांना यश आलं। देशात जम्मू काश्मीरमधलं 370 कलम हटवण्याचं काम असेल, हे सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखालच्या सरकारनं करून दाखवलं। वर्षानुवर्ष रखडलेला प्रभू श्रीराम मंदिराचा प्रश्न मोदी सरकारमध्येच मार्गी लागला आणि हजारो लाखो कोट्यावधी रामभक्तांच्या मनातली जी इच्छा होती ती इच्छा याच सरकारच्या काळात पूर्ण झाली। आज भारताचा दबदबा जगभरामध्ये आहे। ज्या ज्या देशामध्ये नरेंद्र मोदी जात असतात तिथं जे आपले स्थानिक भारतीय आहेत, तिथं राहणारे, ते नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक करत असतात, अगदी मोठ्या मनानं तिथं त्यांचं स्वागतसुद्धा करत असतात। नाहीतर यापूर्वीचे पंतप्रधान कधी भारतातून कुठल्या देशात गेले त्याचा थांगपत्ता नसायचा, ते लोकांना कळायचं सुद्धा नाही। प्रत्येक त्यांच्या दौऱ्यामधून भारतासाठी काही ना काहीतरी उपलब्धता त्यांनी करून दाखवलेली आहे। आज जगभरातल्या देशाबरोबर भारताचे मैत्रीपूर्ण असलेले संबंध हे देशाच्या आर्थिक प्रगतीकरता हातभारच आहेत। विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्या टीकेकडे फारसं लक्ष न देता किंवा ती टीका फारशी मनावर न घेता आपलं कार्य करत राहणं आणि ध्येयाप्रती तत्पर असणं हा त्यांचा गुण अधिक महत्त्वाचा आहे। 2014 पासून आत्तापर्यंत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचायचा म्हटला तर तासनतास अपुरे पडतील, मात्र काही ठळक घटना या निमित्तानं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला। वास्तविक विरोधी पक्षातल्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाबद्दल आणि त्यांच्या धोरणांबद्दल मोठ्या मनानं, खुल्या मनानं त्यांचं कौतुक करणं हे अपेक्षित असताना केवळ कद्रू मनानं त्यांच्यावर टीका करण्याचं काम हे रोज उठून केलं जातंय। मात्र हसणाऱ्याचे दात दिसतात असं आपण म्हणतो, तसाच प्रकार सध्या देशातल्या विरोधकांचा झालेला आहे असं म्हटलं तर इथं चुकीचं ठरू नये। मात्र जगभरातल्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंच नेतृत्व हे महान आहे, मोठं आहे हे मान्य केलं। या त्यांच्या प्रवासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं न्यूज डंकातर्फे खूप खूप अभिनंदन। तूर्त इथंच थांबतो। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि नमस्कार।